मग जाऊ द्या म्हणलं त्यांना, म्हणलं की मी बघा उद्या भरायला होईल तर. मग ते बोलले ठीक आहे. आता हे माल जाणार आहे आमचा सर्वर फूड्समध्ये. लावल्यात 1 2 3 4 5 आणि ह्याच्यातलं हेच भेटतंय फक्त. हे दोनच भेटला इथं. काय आहे तो धंदा? आणि तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या परत एका नवीन ब्लॉगमध्ये. तर भावानो 2 दिवस इलेक्शन आणि मकर संक्रांतीच्या सुट्टीमुळं 2 दिवस काय आम्ही रेग्युलर ब्लॉग टाकला नाही. तर मग काय आज आलो गाडी भरायला. मानकोलीच्या समोर जे इंडियन कॉम्प्लेक्स आहे, मानकोलीच्या नाही सॉरी हायवे दिवेच्या समोर जे इंडियन कॉम्प्लेक्स आहे तिथं गाडी भरायला आलो आहे. तर आले एंट्री केले त्या लोकांनी मला 2 नंबरला लावायला सांगितले. तर चला आता लावून घेऊ. आज मी माल भरणार आहे ते पिझ्झा आणि पास्तामध्ये जाणारा ऑर्गॅनो. बहुतेक तुम्हाला माहीतच असेल. दाखवतो तरी तुम्हाला आपल्या इथं कसं लोड आणि कसं काय माल भरतो काय नाही. तर चला बघू. आल्या बरं एंट्री केल्याच भाऊंनी म्हणलं 2 नंबरला गाडी लावा. म्हणजे एंट्री पण केलं नाही, त्याच्या आधीच बोलले की येऊन गाडी लावा. म्हणजे काल ऑर्डर पडलेली होती पण आम्ही ऑर्डर काय ॲक्सेप्ट केलं नाही. म्हणलं की भाई 2 दिवस इलेक्शनची सुट्टी आहे म्हणून आम्ही येणार नाही म्हणलं. तर फार जाऊ द्या म्हणलं त्यांना, म्हणलं की मी बघा उद्या भरायला होईल तर. मग ते बोलले ठीक आहे. आता हे माल जाणार आहे आमचा सर्वर फूड्समध्ये. जाणार आहे ना? हां लोकलमध्ये जातो ते. आता तिथून कुठून पाठवतो काय माहिती. तर भरली भावना बघा आपली गाडी. आता एवढा हाईट माल असते, रस्सी तर मारून घ्यावंच लागत. नाही तर आपले भिवंडीचे खड्डे तर तुम्हाला माहितीच आहेत कसं आहे काय नाही. तर भावांनो आपली गाडी तर भरून झाली. आता आपल्याला जायचं आहे काल्हेरला. त्या गाडीत आपल्या हाईट एवढी मोठी मारलेली आहे ना, तर पाईपलाईननं गेला असतो मला लय परवडलं असतं. पण या आयला काय करणार, ते एवढे खड्डे आणि प्लस एवढा हाईट लोड माल. एक तर पूर्ण हलकाच माल आहे पण पूर्ण 5 टन बी म्हणलं तर बघा ना किती हाईट आली याची. म्हणजे पूर्ण एक 70-70ची थप्पी आहे. हालत ओंगळी होईल ना त्या पाईपलाईननं गेल्यावर. मला गाडी धोत्रात गुंडाळून घेऊन यावं लागेल जर असलं काम राहिल्यावर. म्हणून आता आपल्याला जायचं आहे मानकोली ते काल्हेर. अंजोरपाट्याला आता धरमलाच जाम असेल, बाहेर कुठं नाही. तर भाऊ हे तुम्हाला सांगण्याचं हे कारण होतं की जे ऑर्गेनो आता सध्या आलं आहे ह्यामध्ये 12 किलोच्या गोण्या राहतात हे. आणि आपल्या गाडीत 400 गोण्या आहेत. पण मी काय टोटल केलं नाही किती आहे. मला तर शेटनं बोललं 5 टन माल आहे. आणि माझी गाडी चालवायच्या हिशोबानं पण मला वाटतं 5 टनच माल आहे. गाडी चालायला लागले व्यवस्थित. पण कसं आहे ना भाऊ, हे जे मी मालाचं सांगायचं होतं मला, कसं आहे हे ऑर्गॅनो जे आहे हे आता सध्या मोठ्या बॅगामधून हे माल आहे का नाही, छोट्या पाऊचमध्ये किंवा एक अर्धा किलो 1 किलो ह्या, नाहीतर पुन्हा अजून एक 200 ग्रामची एक बाटली येते एवढी. म्हणजे ते घरच्यात आपल्याला वापरण्यात यावं यासाठी. तर भाऊ आता सध्या कसं आहे, आपण लोकल आहो, छोटे आहो ब्लॉगर. तर आता सध्या काय आपल्याला तेवढं कोण काय हे करणार नाही. तर चला उद्या म्हणजे जर समजा झालं पण आपलं काय तर उद्या आपण सर्वर फूडसाठी आहे ना भाऊ फ्री ॲडव्हर्टाइजमेंट करणार. फुल बाई त्या कंपनीची फुल जे प्रोडक्ट कसे काय नाही बनत हे सगळं आपण दाखवू. आता सध्या आपली खालची पातळी ना भाऊ. त्या दिवशी वरची असली ना त्या दिवशी समोरून बोलते. आपण कसं कोणाचं फुकट ॲडव्हर्टाइजमेंट, म्हणजे आपण कसं कोणाचं असं बिना सांगता काय करायला जायचं नाही. काय प्रॉब्लेम झाला तर काय सांगता येते. म्हणून आपण काय तेवढ्या गोष्टीत इंटरेस्ट घेत नाही. आता सध्या तरी इथून निघालो पण मग एक लय लफडा झाला माहिती आहे का. हे कपिल पाटील खासदार यांच्या घराच्या समोरून आहे ना यायला पूर्ण युटर्न. यार मी पूर्ण मानकोलीहून निघालो ह्या इंडियनमध्ये यायला यार. युटर्न कुठंच जवळ नाही. पूर्ण खारेगावपर्यंत गेलो यार सकाळी. तिथून वापस घुमून यावं लागलं मला. एक तर जाम, जायला रिकामं होतं पण येताना जाम लागला. आता म्हटलं जाऊ दे यार, आलो तर आलो म्हणलं पटापट. येऊन आल्या जरा एंट्री दिलं. म्हणजे एंट्री करायला गेलो. एंट्री करायला गेले म्हणले की ते लोक 2 नंबरच्या डॉकला तुमची गाडी लावून ठेवा, माल तुमचा रेडी आहे. लावली गाडी, लावून भरून पण घेतलं. आता चला
जावं आपण आपल्या आता सर्व्हर फूड्सला. आता त्यांना अंजूर फाट्याला गेल्यावरती फोन करावा लागेल, भाई कुठली गाडी आहे का नाही आहे, कारण तिथं आता आपल्या आधी मोठ्या गाड्या लागतात माल खाली व्हायला मागच्या साईडला. आपण गाडी भरतो ते पुढच्या साईडला. आता जावं त्याला अंजूर फाट्याला जाऊन फोन करावा लागेल. माझ्या आधी तर कोण दुसरा असेल तिथं आलो. आता सध्या तर बघा मानकोलीला, मानकोली पूर्ण रिकामी आहे, मस्त एकदम सनसन आलो. पण एक पनोती मात्र लागणार आहे आपल्याला, ती आहे धरमची. काय विचारतो आताच मी पण जरा आमच्या संदीप भाऊकडे जाऊन नाश्ता बिष्टा करून मग निघतो मस्त आरामात आणि जाऊन खाली करायला लावतो. काल कटिंग केलं मी, किती भारी दिसून लाव ना. चला आगाव बोल नका, जातो आणि तिथं जाऊन खाली करायच्या जागावर भेट. नाही खाली करायचं नाही, तुम्हाला इथं रस्त्यातच बोलत जाणार. आज लोकलचाच ब्लॉग बनवायचा, पण रावक्या ब्लॉग काय म्हणता. आता आमच्या सावकारच्या बघा हॉटेलला, इथं आता आम्ही नाश्ता करून जावं, कारण तिथं लावलं तो फोन त्यांनी कंटेनर लावलं. कंटेनर गावाखाली हो येवं, नाश्ता करावं, जावं. ह्यांचं तर लय झालं यांचं ओव्हर. इथं लावल्यात 1 2 3 4 5 आणि ह्याच्यातलं हेच भेटतंय फक्त. हे दोनच भेटला इथं. काय ह्यांचा धंदा आणि तोंड दाखवायच्या लायकीचं राहिलं. हा द्यावर काय आहे मेनूला स्पेशल तुमच्या, दाखवा बरं. संध्याकाळपर्यंत भाऊ पण काय पण म्हणणं, भाऊ आपला आहे का नाही, संध्याकाळपर्यंत भगवणं रिकामं करून जाते. एवढं राहतं भगवणं हो का, तुझा भात लागला एवढा, आणि संध्याकाळपर्यंत भाऊ रिकामं करून जात आहेत. तर बघितलं का, असा धंदा करावा लागतंय. आपले माणसं कोण येतात का, आपले सपोर्ट करतात का? हां आपले माणसं करतात भरपूर. फुल इज्जत आहे भाऊला. पण सुपारी ठेवून झाल्यात ना, दाखवावं लागेल एक दिवस यांना. बंद करावं लागतं येणं, तेव्हा सुपारी आणतील यांनी गावाकडून. 1 वर्ष होत आलंय आता ह्या टायमाला. मी हेवी टाकणार आहो. शिंदे उडू नका म्हणा आता. हां वाप करावं लागतंय. तुम्ही कसं छोट्या गोष्टी, मेन चीज तुम्ही घेऊन येणार आमच्यासाठी. काय बघा आला आमचा राईस. आता आम्ही नाश्ता करणार आणि जाणार. तर भावांनो हे बघा, इथं गाडी खाली करून आता सर्व्हरला निघालो आपण. आता आपल्याला काय भरायची ऑर्डर नाही, कारण रवीची गाडी बी इथंच भरली आज. तर आता निघालो सध्या जायचं, आपली गाडी लावायचं. आपला दोस्त आलाय, दोस्ताला जाऊन जरा भेटू. नाही भेटला तर कालच, पण आता दोस्ताला बी काम नाही, मला बी काय काम नाही. डब्बा आणल तो, पण भूक नाही. तर वाजलेत किती, 2 वाजत आले. बघू जेवलं तर जेवायचं, नाही तर जायचं सरळ घरला आता तेच डब्बा घेऊन. चला मग भावांनो, अशा प्रकारे आमची ऑरिगॅनो सर्व्हर ट्रिप इथंच समाप्त होत आहे. आणि आता आपण सध्या भेटू आता पुढच्या ब्लॉगमध्ये. तर भेटा ना पुढच्या ब्लॉगमध्ये. काय आगाव धंदे यार तर तुमचे, ठेवा.